आज मी ओल्या नारळापासून तेल कसं काढायचं ते दाखवणार आहे. खोबऱ्याचं तेल बनवण्यासाठी आपण नारळाची काळी पाट काढून घेतली आहे आणि खोबरं खवून घेतलं आहे. आता ते खोबरं आपण मिक्सरमध्ये काढूया. हे मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. आता आपण याला चाळून घेऊया. चाळणीने मी दूध गाळून घेतलं आहे. असं दूध निघतं. आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया. 7 नारळांपासून 3 लिटर दूध आणि एवढा चोथा त्याचा निघालेला आहे. कपड्याने गाळून घेतलं. तर आता आपण हा डब्बा 24 तास फ्रीजमध्ये ठेवूया. नारळाचं दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ना हे सगळं नारळाचं दूध वरती येऊन गेलं आणि एक्स्ट्रा जे पाणी होतं ना त्याचं ते निघून गेलं. काढून टाकलं त्याला. आता मी गॅसवर ठेवलं आहे. जसे की पनीरचे गोळे बनतात ना तसेच बनलेले आहेत. वितळत आहे मस्त. छान गुडगुडे यायला लागले. 20 ते 25 मिनिट लागले. आता हळूहळू त्याच्यातनं तेल निघायला लागलं आहे. एवढं तेल असं जमा झालेलं आहे. अजून आपण शिजवूया त्याला. 5 मिनिटात तेल चांगलंच निघेल आपलं मस्त सुगंधित तेल. खोबऱ्याच्या तेलाचा मस्त सुगंधित असा वास सुटलेला आहे. बघू शकता तुम्ही एवढं तेल निघालं.